नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे पाहूया की 2014चा ग्रंथपालाचा पेपर. तर प्रश्न 26 आपण पाहू शकतो. टोटल प्रश्न आहेत 100. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. इथं प्रश्न पाहू शकता की संचालय पद वगळून वर्ग 1 अधिकाऱ्याची किती पदे असतात याची पण माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. DDC पद्धतीचे वर्गीकरण कशा प्रकारे होते आणि हा पेपर मूळतः मराठीतच असल्यामुळे तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचे दोन्हीचं पण थोडंसं माहिती हवी. सोल सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केलेलं आहे. ग्रंथ दाखल नोंद रजिस्टरबद्दल काही माहिती आहेत आणि त्यातले विधान कोणतं बरोबर आहे त्यावरती एक क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथालयाला ग्रंथप्रदान अधिनियमाने ग्रंथ मिळत नाहीत? ठीक आहे. ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल, बजेटवरती प्रश्न आलेला आहे. डेसिमल वर्गीकरण भारतासाठी कोणता वर्गांक हे पण लक्षात ठेवा. म्हणजे क्लासिफिकेशनवरती 2 प्रश्न इथे आले दिसले आपल्याला. पहिल्यांदा एकदा पहिल्या पार्टमध्ये आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण क्लासिफिकेशन, सॉफ्टवेअर ॲटोमेशन यावरती प्रश्न आहेत. UBCचे लॉंग फॉर्म विचारलेला आहे आणि इथे कॉपीराईट आणि ग्रंथप्रदान अधिनियमाचे जे किती ग्रंथालय आहेत यावरती पण प्रश्न विचारला आहे. 34वा प्रश्न भारत सरकारने कॉपीराईट ॲक्टवरती एक प्रश्न आलेला आहे. इन्फ्लेमेटची निर्मिती, ब्राउन पद्धतीचा उपयोग कशासाठी केला जातो? तालिका कोणत्या उपयोग संदर्भात आहेत? DDC इंडेक्सला काय म्हणतात? महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम ॲक्ट याबद्दल पण एक प्रश्न आहे. DDC मध्ये हा 3रा ते 4था प्रश्न असेल DDC बद्दल विचारलेला. तर DDC वरती थोडं फोकस दिलेला आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. गॅझेटमध्ये कशाची माहिती दिलेली असते? ज्या ग्रंथालयामध्ये नैसर्गिक वाचन साहित्य नाही, वाचन कक्ष नाही किंवा मदतनीस कर्मचारी नाहीत अशांना काय म्हणतात? व्हर्च्युअल ग्रंथालय. तुम्हाला माहिती आहे आभासी ग्रंथालय. तसं पाहिलं तर 2014चा प्रश्न आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वीची जी काही एक्झामची लेवल आहे ती खूप सोपी होती. जर आज आपण अभ्यास करतोय त्या कम्पॅरिझन जर केलं तर. नेवार पद्धती केव्हा सुरू केली होती? न्यूजर्सीमध्ये. राज्यस्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराचे किती प्राइज दिलं जातं? ठीक आहे. ग्रंथ दाखल नोंद म्हणजे काय असतं? परत याला राज्य शासनामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंडरमध्ये जे काही लायब्ररी आहेत त्यावरती कमीत कमी 10 प्रश्न येतील. राज्य शासन ग्रामीण वर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्काराची रक्कम काय असेल? ही रक्कम आता कमी तर झाली नाही, वाढलेली आहे. ते तुम्ही परत एकदा पाहून घ्या. माहिती इन्फॉर्मेशन म्हणजे काय? भग्नक्रम संकल्पना कशासाठी आहे? राष्ट्रीय ग्रंथालय भारताची राष्ट्रीय ग्रंथालयाची पुस्तकं पाठवण्याचे बंधनकारक जे कंपल्सरी मॅन्डेटरी आहेत ते कोणत्या नियमानुसार आहेत ते एक लक्षात ठेवायचं. आणि समोरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 6 पैशाची जी काही तरतूद केलेली आहे, सीज म्हणतो आपण, तो कोणत्या स्टेटमध्ये आहे? ISBN हा 10 अंकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेला होता? ठीक आहे.